तर पुन्हा एक मिनी ब्लॉग. आज आपल्याकडं 4 हॉस्पिटलचे लोगो आले आणि त्यानंतर एक तिरंगा म्हणजे आपला फ्लॅग, इंडियाचा फ्लॅग हा लोगो आला. सगळ्यात पहिले 4 जे राऊंडवाले लोगो होते त्याची मशीनवरती कटिंग वगैरे सोडून दिली. नंतर ते कटिंगला आपल्याला बाहेर म्हणजे पेस्टिंग करायला बाहेर पाठवायचे होते. कटिंग करून घेतली, त्याला रॅप केलं. रॅप केल्यानंतर आपल्याला ते लोगो बाहेर पाठवायचे होते पेस्टिंग करायला. तो माणूस आपल्याला उद्या देणार होता. रॅप वगैरे करून ठेवली. त्यानंतर तो दिले त्यांना. त्यानंतर मग मी तोपर्यंत फोमचे पेज बनवून घेतले LED मध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिले त्यांच्या ऑफिसला गेलो, तिथून लोगो घेतले, दुकानवरती आणले. लोगो पॅकिंग वगैरे खुलली त्यांची. त्यानंतर सगळ्यात पहिले नाही का मोल्डिंग करायला सुरुवात केली ती. कारण हे 4 लोगो होते. हे बघा, हे 4 लोगो आहेत. राऊंडमध्ये 4 लोगो आहे आणि एक आपला ध्वज आहे, फ्लॅग आहे, इंडिया फ्लॅग, तिरंगा. हा एक लोगो होता. याला तर भाई असलं खतरनाक मोल्डिंग करतो ना, काही विषयच नाही का. म्हणजे एकदम कडकडत दिसला पाहिजे, असा खतरनाक दिसला पाहिजे, असा खतरनाक वाटत होता लोगो बघायलाच. कारण एवढं भारी प्रिंट आली त्याच्यावर, खतरनाक दिसत होती. त्यानंतर राऊंडचे लोगो तर मोल्डिंग करायला सुरुवात केली. एक लोगो मोल्डिंग पण केलं होता मी. त्यानंतर मी माझं पोज देत होतो आणि मागे जो धुवा चालू होता तो चालू होता मशीनचा. कारण आपण मशीनवरती फोमचे कटिंग सोडली होती, त्यामुळं तो धुवा होता माग. तो नाही का ह्या असल्यामुळं धुवाच होतो. नंतर हा दुसरा लोगो पण तयार केला होता मी. चॅनल लेटर मोल्डिंग ही साईडनं पट्टी घुमून बॉन्ड टाकावं लागतो. थोडा वेळ तसंच राहू द्यावं लागतं, ते मजबूत पकडतं, ते निघत नाही लवकर. त्यानंतर 32रा लोगो पण घेतला. 2 लोगो चालते. त्यानंतर लोगो तर झालते माझे मोल्डिंग करायचे. हा एक लास्ट लोगो राहिला होता. त्यानंतर आपला इंडियाचा लोगो पण म्हणजे नाही का झेंडा पण मोल्डिंग केला होता मी, फ्लॅग, इंडियाचा फ्लॅग, तो मोल्डिंग केला होता. LED बघा असं खतरनाक दिसत होतं नाही का. आता LED बंद आहे. आता बटन टाकलं असं चमकत. आता बंद, आता चालू केलं पुन्हा.